इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। गरिबांचा कैवारी, अडकलेल्यांचा तारणहारी, आधीचं नाव गौरव मोरी, बेटर दॅन खांडेकरी, असा मी फिल्टर मॅन। आधी मी खूप साधा सरळ माणूस होतो। एका स्किटच्या शो मध्ये रोजंदारीवर कामाला होतो। स्वतःचे अपमान करायचे मला पैसे मिळायचे। पण एके दिवशी सिंगानिया आणि एअर हॉस्टेसच्या चालू स्किट मध्ये वनिता माझ्या छातीवर उभी राहिली आणि माझ्या डोळ्यासमोर अचानक मी चालू अंधार आला। मी मृत्यूच्या दारात परत आलो आणि मला माझ्या सगळ्या सुपर पॉवर्स परत मिळाल्या। पण आता मी माझ्या सगळ्या सुपर पॉवर्स गोर गरीब जनतेसाठी वापरणार आहे। तुम्हाला माहितीये आता मी कुठे बसलोय ते? घरी जायच्या वाटेवर। घरी जायच्या वाटेवर। नाही 64 माळ्याच्या बिल्डिंगच्या गच्चीवर बसलोय मी। अयो, इथे जो कोणी संकटात असेल ना त्याला हा फिल्टर मॅन वाचवणार। फक्त त्याने मला आवाज दिला पाहिजे। फिल्टर मॅनला कुणीतरी साथ घालतंय, मला केलंच पाहिजे। फिल्टर मॅन बोला बाई, काय झालं? फिल्टर मॅन आला, बोला काय झालं? न विचारता आत कसा आला? बाई ऐका ना, आत कसा आला न विचारता? ऐका ना, आत कसा आला न विचारता? बाई ऐका ना, मला मारू नका ना। मी सुपर हिरो आहे, मी सुपर हिरो। फिल्टर मॅन, गरिबांचा कैवारी, अडकलेल्यांचा तारणहारी, आधीचं नाव गौरव मोरी, बेटर दॅन खांडेकरी, असा मी फिल्टर मॅन। बाई अयो, म्हणजे तुम्ही यस, मी साप फिल्टर मॅन। तुम्ही सुपर हिरो? येस, सॉरी मारलं। इट्स ओके। पण मला सांगा, तुम्ही ओरडत कशाला होतात? झुरळाला का? मी घाबरतोय झुरळाला। एक मिनिट, तुम्ही सुपर हिरो आहात ना? येस, झुरळाला का घाबरता? ते आज शिरेल ना, मग तुम्हाला कळेल। कानात शिरेल ना, मग तुम्हाला कळेल। अरे मला झुरळापासून वाचवायला काय बोलत आहे? मी सुपर हिरो आहे, सुपर हिरो। मला माझ्या लायकीची कामं सांगा, मी पेस्ट कंट्रोलवाला नाहीये। मी झुरळापासून वाचवण्यासाठी ओरडत नव्हतेच। मग कशापासून वाचवायला बोलत होतात? तुम्हाला वाचवायचंच असेल तर नारळ टोपीपासून वाचवा ना मला। मी फक्त संकटातून वाचवतो, केलेल्या पापातून नाही। हे जर पाप असेल ना तर ते आपण दोघांनी मिळून केलंय। कॅरेक्टर फक्त मी केले, तू फक्त गौऱ्या म्हणूनच आलाय। व्हेरिएशन्स मी दिले, तू फक्त ना हे मांडीचे आणि दंडाचेच विनोद केले। अरे पण तुम्हाला माझ्या लायकीचं काहीतरी काम सांग ना यार। हा काय? ओ माझी खूप मोठी समस्या आहे। हो काय? तुम्ही सॉल्व्ह कराल? यस। माझा साबण लवकर संपतो। ही तुमची समस्या आहे की साबणाची? अरे झाडे काहीतरी वेगळं सांग ना, काहीतरी वेगळं काम सांग ना यार। वेगळं हा माझ्या आयुष्यात खूप मोठी समस्या आहे। सांग मला। तुम्ही सॉल्व्ह कराल? यस। मला बुटांची लेस बांधता येत नाही हो। सोपं आहे ते। काय? असं खाली वाकायचं, गाठ मारायची, झाली लेस बांधून। अहो गाठ मारायला बूट दिसले पाहिजे ना। म्हणजे मी असं वाकायला जाते ना तसं आडवं काहीतरी येते हो। तुम्हाला माहितीये का, काय? जे आडवं येतं ना हा. त्याला पोट म्हणतात। पोट, अच्छा. ज्याचा आपण खाऊन डस्टबिन केलाय ना तो। हा, अरे टेन्शन घेऊ नका, सुपर हिरो तुमच्या मदतीला आहे। जा बुटा घेऊन या। हा तुम्ही करून देणार? Yes. एक मिनिट। सुपर हिरो फिल्टर मॅन। हे काय बुट पण घासत आणले? हो ते वाका. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा। चला मी प्रयत्न करते. यस, कम ऑन। हा वाका खाली, वाका। हा अरे वाका ना खाली, सरळ असं दोन्ही वाका, जोर लावा। अरे इथून नाही, जोर लावा। मी लावते, हा, जोर लावा। मी प्रयत्न करते। यस, कम ऑन। जमतंय लाव, जोर जोर लावा। अरे, 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 ओ सुपर
भाई मी सुपर हिरोचा वेताळ कसा झाला? हाँ जो विक्रम बोलेगा वो वेताल सुनेगा. असं मला नाही समजतो. नाही समजत. हे बघ हे जगातली अशी कुठली गोष्ट नाही ना जी मला अशक्य नाही, कळलं काय? अच्छा, हा सद विवेक बुद्धी बोलून दाखव. बोल ना, बोल. आपला विषय भरकटतोय, आपण मुद्द्यावर आलं हा, पाहिजे. मुद्द्यावर. मुद्द्याचं काहीतरी बोल ना. हा, तुम्ही मोबाईलला रेंज आणून द्या माझ्या. त्या फोनला हा. काय दळीदरी कामं सांगता तुम्ही मला यार. तुमच्यासारखा सुपर हिरोचा काय उपयोग? स्लीपर की सुपर ते सांग. सुपर हिरो. हा. सापडतो मला पण कधी कधी. आमच्यासाठी ना एकच सुपर हिरो आहे. कोण आहे? वन अँड ओनली प्रसाद खांडेकर, द सिक्स पॅक मॅन. प्रसाद खांडेकर, वी लव्ह यू, आय लव्ह यू लॉट. बस इनफ इज इनफ. आता माझ्या इगोचा प्रश्न आहे. प्रसाद खांडेकर सिक्स पॅक मॅन, जा आणि जगातलं सगळ्यात अवघड काम असेल ना ते मला सांग, मी करायला तयार आहे. प्रसाद खांडेकर सिक्स पॅक मॅन. बघ आता तू. या डब्याचं झाकण उघडून द्या. डब्याचं झाकण उघडून द्या. मी फिल्टर मॅनने डब्याचं झाकण उघडायचं. अरे उघड ना लवकर, लय फालतूगिरी करतो. उघड. उघडतो उघडतो. अरे काय सॉलिड डबा आहे. अरे चमत्कारी डबा आहे, याला झाकणच नाहीये. उलटा पकडलाय, सरळ पकड. ओ सॉरी. हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. डाव्या हाताचा खेळ झाला. हा तर माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे. दोन्ही हाताचे खेळ झाले. हा तर माझ्या मांड्याचा खेळ आहे. मांड्याचे पण खेळ झाले. आता माझ्या कैचीचा खेळ आहे. काय? बाई हे सगळं वापरण्यापेक्षा ना फक्त जरा डोकं वापरा. बाई झाकणले घट्ट बसले. हा? हा. होते काय झालं, आमच्याकडे पाहुणे आले होते. हा. सगळे असं सोप्यावर बसले. हा. मला बसायला जागाच नाही. मी पटकन अशी डब्यावर बसले. हो काय? मग बाई एक काम करा, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. डब्याने प्राण सोडलाय. अरे ते उघडत नाही ना. चला दोघांनी मिळून. हा, दोघांनी मिळून प्रयत्न करा. Yes. नीट नीट नीट. हा, खेचा लगा के. Yes. फायनली फिल्टर मॅनने डब्याचं झाकण उघडलं. टाणाणाणाणा. अरे मी 2 तास वेळ काढून साफसफाई केली होती. हा. मारायला आलाय तू सुपरमॅन. तुला वाचवायला आलो ना मी. एक मिनिट, मारू नको. मी सगळं भरतो. एक काम कर ना, मला फडका द्या ना. फडका? हा, ते पुसायला. माझाच फडका खराब करणार. हा. हे गळ्यात कशाला बांधलंय? हे अरे काय? अरे अरे काय माईक पण घेऊन गेली. गळ्यात आहे. क्या बात आहे गौऱ्या. वा. अहो भाई, तो माझा पडदा आहे तो. हो? हा. हे ब्लाऊज पीस वापरतो आणि म्हणे पडदा आहे. अहो ते नसेल तर मी कसं उडणार. माझ्या जीवावर तर उडतोस तू. भाई तो माझा पडदा आहे, हो द्या ना. कानाखाली मारे ना, कानाचा पडदा फाटेल तुझ्या. लवकर कर, चल लवकर कर. द्या, करतो ना, गोळा करतो ना. तुम्हाला काय वाटलं मला काय येत नाही का? आपण लवकर एकदम. कर. अरे तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. कोण आहे? माझी किंमत तुम्हाला आता नाही कळणार. कर ना लवकर. मला माझी किंमत अच्छा, आता कानाखाली मारे ना, पुस लवकर. साधा सुद्धा नाही. चिपरा उड. तुम्हाला माहितीये का फोड, फोड. संजू पिक्चर बघितलाय? आ, थो. मला माझी किंमत आता नाही कळणार. तू जेव्हा अडकशील ना प्रॉब्लेम मध्ये मला फोन करशील ना, मग बघ कसा येतो का नाही ते. हा मी अडकणार. हा तू मला सोडवायला येणार. होय. आता ना तू आधी स्वतःला सोडून दाखव. म्हणजे अरे बाप. आता स्वतःला सांगणार. मोठा. अरे मला वाचवा रे. अरे कोणीतरी मला सोडवा रे. अरे काय तुम्ही टाळ्या वाजवताय. अरे मला सोडा रे. अरे मला कोण वाचवेल? हा एकच माणूस वाचू शकतो. सिक्स पॅक मॅन प्रसाद खांडेकर. वी लव्ह यू. प्लीज सर, प्लीज कमिंग सर. खांडेकर सर. प्रसाद खांडेकर द सिक्स पॅक. सर हॅलो सर. गौरव द फिल्टरमॅन. What happened? सर मी अडकलोय सर. हा? इंग्रजीमध्ये बोलता येणार नाही. अडकलोय सर. डोंट वरी. हा. मी आहे गौरव, मी तुला वाचवणार. Yes, sir. हे घे भारत तिकडे. फिल्टरमॅन.
बात है. खूप मजा आली, खूप धमाल केली तुम्ही आणि त्यामुळे आम्हाला खूप धमाल आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सुनील दादा. लय भारी. म्हणजे गौरव, मला वाटतं तू हाच कॉस्ट्युम घालून सगळीकडे फिरायला हवंस. तो इतका फिट वाटतोय, तुझ्यासाठीच डिझाईन केल्यासारखा फिल्टरमॅन. आणि तुम्ही स्वतःवरतीच इतके विनोद करता आणि हसता, ते मला भयंकर आवडतं आणि कठीण वाटतं. इट इज नॉट इझी. तर मला तुमचं त्यासाठी कौतुक वाटतं. आणि जे स्किट, आणि पहिल्यांदा सांग मला, ते सिपर का सुपर काय होतं नक्की? तुमचं स्किट मस्त होतं, छान लिहिलेलं होतं, तुम्ही इम्प्रोवाईज खूप छान केलं, मजा आली मला. थँक्यू सो मच. सई. आज कॉस्ट्युम डिपार्टमेंटचे विशेष कौतुक, कारण असा हा आगळा वेगळा फिल्डरमॅनचा कॉस्ट्युम मला अतिशय आवडलेला आहे. तुझ्या केपची लेंथ विशेष होती, ती खूप आवडली मला. छान झालं स्किट, मजा आली, खूपच धमाल आली. मला ही कॉन्सेप्ट खूप आवडली की डब्याचं झाकण उघडायला, झुरळापासून सुटका करायला, ह्याच्यासाठी एका सुपरमॅनला कोणीतरी बोलवतं आहे. ही कॉन्सेप्ट खूप जास्त आवडली, मजा आली. सुपर्ब, मस्त झाला परफॉर्मन्स. आणि आता जाणून घेऊया गुण. सुनील दादा. 9.5 गुण. सई. 9 गुण. सुपर्ब. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. Hello everybody. My name is Gaurav More from Powai Filter Pada. Ta-na-na-na-na-na. Today I am going to telling a good news. Yes, I am opening my new company, Gaurav More Basin Company. Yes, basin manufacturer. गौऱ्या. Manufacturer. जीभ फ्रॅक्चर होईल. सोप्पं घे, सोप्पं काहीतरी. मागच्या वेळी माहिती आहे ना, सिंगानिया केलेलास, संपेपर्यंत शेंगदाणेवाला झाला. सोप्पं घे, सोप्पं. किती दिवस लोकांच्या नावावर उडायचं आणि आपली स्किट पाडायची. सो आय डिसाइड, व्हाय नॉट गौरव मोरे. म्हणून मी स्वतःच्या नावाची कंपनी सुरू करतोय. गौरव मोरे ऐकायला किती भारी वाटतंय. वा, गौरव मोरे. प्रसाद खांडेकर पेक्षा जरा बरं आहे. प्रसाद खांडेकर पसरट नाव, पसरट शरीर, 4 चाकांची गाडी, सोबत एक स्टेपनी. नको नको नको, स्किटच्या सुरुवातीलाच नरटी नको. माझ्यासारख्या श्रीमंत लोकांनी अशा छोट्या लोकांची नावं घेणं मला अजिबात पटत नाही. तर मला असं सांगायचं की का नाही माझ्यासारख्या लोकांनी असं मोठं स्वप्न बघायला पाहिजे. म्हणून मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली, बेसिनची कंपनी. बाबा, येस. आज आमच्याकडे इंटरव्ह्यू आहेत. बघूया कोण येतंय त्या इंटरव्ह्यूला. बेसिन. मे आय कम इन सर. हे तुम्ही त्या दरवाजाला विचारा, त्याचा जीव जाणार आहे. प्लीज एक्सक्यूज मी सर. प्लीज 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 कम, प्लीज कम. नाईस टू मीट यू सर. लगेच मिटू? काय अर्थ आहे? अरे अजून नोकरी पण नाही दिली, लगेच मिटू? अरे म्हणजे सर, खरं तर जगातल्या सगळ्या भाषांनी तुमच्या विरुद्ध मिटू टाकलं पाहिजे. का? सगळ्या भाषांचा विनयभंग करता सर तुम्ही. एक लक्षात ठेवा, मी इथे बॉस आहे. बघा, त्या पोस्टचा पण विनयभंग केलाय सर तुम्ही. काय बोलता का तुम्ही? सॉरी सर. सर, माय सेल्फ वनिता खरात सर. वा, व्हॉट अ नेम यार, वनिता खरात सर. म्हणजे तुम्हाला पण घरी सगळे सरच म्हणतात का? सर, ऍक्च्युली मी तुम्हाला सर म्हणाले. ओ, लायकी नसताना. नीट नीट बोला, नीट. ओ सर, इंटरव्ह्यूला सुरू करूया सर? येस. मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? सर, माझं शिक्षण, मी MBA केलं सर. ओके ओके, अच्छा. सर, शिवाय मी मार्केटिंग रिलेटेड इंटरनॅशनल कोर्स सुद्धा केलाय सर. हे माझे सर्टिफिकेट्स. 10वी 12वी आणि लास्ट इयरला सर मी महाराष्ट्रातून पहिली आले हो सर. काय, कुस्तीत? मी
MBA नो 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 आय गॉट इट कुस्तीत नाही मल्लखांब मध्ये Sir! ओके सॉरी MBA केलं. ही तुमची फाईल आहे वा वा माझ्या रंगाचीच आणली आहे. असं, मी या कंपनीचा मालक आहे त्यामुळे मी काही बडबड करत असतो इट्स जोकिंग Yes, sir. वा 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 Joking. वा 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 व्हॉट अ फाईल व्हॉट अ ब्युटिफुल फाईल ओ माय गॉड व्हॉट अ सर्टिफिकेट हो तुम्ही वाडिया हॉस्पिटलमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय वा 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 सर ते बर्थ सर्टिफिकेट आहे सर. चालेल नो प्रॉब्लेम पण मला सांगा हे बघा तुम्ही जर आमच्या कंपनीमध्ये आलेला आहात इथे आम्ही बेसिन बनवतो तुम्हाला माहिती आहे ना हा. येस आपली इको फ्रेंडली बेसिनची कंपनी आहे हे बघा तुम्हाला कळेलच एकदा आवाज केला ना की 3 वेळा आवाज येतो इको फ्रेंडली त्या दोघांचं किती असं फ्रेंडली वातावरण आहे इको आणि फ्रेंडली म्हणून ते इको फ्रेंडली वा सर हा तुम्ही खरं बिझनेसमॅन आहे Yes. म्हणजे बघा ना कधीच दारू न पिणाऱ्याने दारूचा धंदा करावा तसंच कधी तोंड न धुणाऱ्याने बेसिनचा धंदा करावा सर. मी दिवसातून काय सर? 5 वेळा तोंड धुतो एवढं काय झालं मनापासून हसायला सर तुमच्या बेसिनला काळ्या पाण्याची शिक्षा होत असेल सर. आय लाईक युअर प्रेझेन्स ऑफ माइंड आय लाईक सर तुम्हाला सेन्स ऑफ ह्युमर म्हणायचंय का सर? सेन्स ऑफ ह्युमर ते काय असतं तुला सेन्स ऑफ ह्युमर नाही माहिती हा म्हणजे करेक्ट वाजवलंय अरे नाही तू संपलं नाही. विनोदी नट स्वतःला विनोदी नट समजतो हा, हा, हा. तुला मॉरिशस वरून मेसेज येतात का मला येतात ते. सेन्स ऑफ ह्युमरचा अर्थ माहित नाही लाज रे जरा लाज इकडे. स्वतःची मी नवीन कंपनी का ओपन केली लोक किती जळायला लागले माझ्यावर कमी झाला रे कमी झाला सोपा काळा पडलाय असो आजपासून तुम्ही माझ्या कंपनीमध्ये आहात तुम्हाला 20,000 पगार मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देतो थँक्यू सर. हे घ्या तुमचं लेटर Thank you. त्याच्यावर मी माझी स्वतःची सही करतो Yes, sir, yes. गौरव मोरे B.Com एक मिनिट सर Take this. तुमचं नाव काय म्हणाला? गौरव मोरे गौरव मोरे. येस गौरव मोरे माझं नाव सॉरी सर मी हा जॉब नाही करू शकत. का सर ज्या कंपनीचा मालक गौरव मोरे हा. त्याच्या कंपनीत बेसिन विकणं सोडा त्या बेसिन मध्ये थुंकत सुद्धा नाही मी हा? अरे त्या बेसिन मध्ये चुळाही भरत नाही भरत. अरे चल. याला काय अर्थ आहे अरे ही कसली पद्धत जॉब सोडायची माझं नाव ऐकून इट्स ओके यार ए म्हणे अशी वन फिरशील वन यू डोंट नो मी गौरव मोरे मला मॉरिशस वरनं मेसेज येतात कळलं काय चल नो प्रॉब्लेम बघू आता कोण येतोय पुढचा माणूस नेक्स्ट सर मी आत येऊ का सर? अरे तू आत्ताच येऊन गेली ना नाही सर मग माझ्या जमिनीला आत्ताच चरण स्पर्श केले सर मी. मग ती आता जाडी येऊन गेली ती कोण होती सर ती माझी जुळी भगिनी होती सर अच्छा, हा. ती जरा स्थूल आहे सर. आणि हा टिपॉय आहे जोकिंग मी या कंपनीचा मालक आहे त्यामुळे मी असं फालतू बडबडत असतो मला काही कळले नाही सर. नाही कळलं पण ठीक आहे बसा please हो बसा. सर मी आसन ग्रहण करते सर. काय यार मग येतानाच घरून करून येतं ना सगळं सर मराठीच्या नावाने शंख फुंकताय सर तुम्ही. म्हणजे आसन ग्रहण करते म्हणजे सर मी या मेजावर विसावते सर. दिसावते म्हणजे बसते सर. अच्छा बसते मला सांगा तुमचं नाव काय सर कुमारी सुनीता खरात. ओके तुमचे सर्टिफिकेट बघू द्या प्लीज माझी सर्टिफिकेट बघू द्या हा वा 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 मस्त आहे काय लिहिलं याच्यामध्ये हो तो वाडकरचं स्पेलिंग चुकलं इथे आ? हो बघू सर ते वाडकर नाही मराठी वाङ्मय असं म्हणतात ते. वाङ्मय असं आहे त्यात मी पदवीधर झाले आहे, सर. अच्छा बरं त्यात तुम्ही पदवीचं झालेले आहात मग ती जाडी आता ती येऊन गेली ती तुमची कोण होती ती सर ती तुमची माझी जुळी भगिनी अच्छा होती. जुळी भगिनी होती हा हा हे सगळं मला मान्य आहे पण लक्षात ठेवा हा मार्केटिंगचा जॉब आहे अरे देवा म्हणजे ही नोकरी सुद्धा गेली माझी. अरे, मी माझ्या बहिणीसोबत पैस लावली होती सर मी सांगितलं होतं की आधी नोकरी कोणाला मिळते बघूया सर माझी बहीण उच्च विद्याविभूषित आहे सर आणि मी अल्पशिक्षित सर तिने पाश्चात्य तंत्राचा अभ्यास केलाय सर व्यवसाय व्यवस्थापन मध्ये
पदवीधर आहे सर सर मी पुरातन काळातील भांडी आणि संसार उपयोगी सामग्री याचं समग्र अध्ययन करते सर मी. ओके ओके सर तुम्ही भांड्यांचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला बेसिंगचं जवळजवळ सगळं नॉलेज आहे. ओके नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्या त्या जाड्या बहिणीबरोबर पैज लावली. हो सर ती Please, कुचेष्टेने हसली माझ्यावर काय? म्हणाली या जन्मी तुला नोकरी मिळणं कदापि शक्य नाही सर. ती हसली तुमच्यावर. हो सर. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात? याला सर नासिका सर. याला नासिका म्हणतात. हो, सर. हे जे नासिका. हो सर. मग शिर्डीच्या आधी येते त्याला काय म्हणतात? हे नाशिक आहे मग हे का औरंगाबाद, हे बीड, हे परभणी, हा गोवा. हो. मग जवळजवळ अख्खा महाराष्ट्र घेऊन फिरतो आपण. माफी करा सर मला काही कळलं नाही सर. मी या कंपनीचा मालक आहे त्यामुळे मी असे फालतू बडबड करत असतो. जोकिंग जोकिंग जोकिंग. हे बघा तुम्ही आमच्या कंपनीमध्ये फिक्स आहात. 25,000 रुपये पगार तुम्हाला. धन्यवाद सर. तुम्ही जाऊन घरी जाऊन तुमच्या त्या बहिणीला सांगा तुम्हाला मी लेटर देतो. लेटर साधं वाटलं काय? गौरव मोरे B.Com आणि रोज सकाळी हे लेटर तुमच्या त्या जाड्या बहिणीला दाखवा की मी जॉबला लागले म्हणून. हे एक बघा क्षण थांबा सर तुमचं नाव काय म्हणालात सर? गौरव मोरे. क्षमस्व सर मी हा जॉब स्वीकारू शकत नाही सर. का? अरे चांगला 25,000 पगार आहे. नाही सर ज्या व्यवसाय केंद्राचा मालक गौरव मोरे नामक व्यक्ती आहे त्यांच्या भांड्यात मी लाळ स्खलन सुद्धा करत नाही सर. नाही सर कुठलं स्खलन? लाळ विसर्जन नाही करत सर मी. म्हणजे थुंकतही नाही सर मी. अरे. हा, हे लेटर तुमच्याकडे ठेवा सर. गेली. याला काय अर्थ आहे यार? बेसिन फोडलंय ना माझं. असो आपल्याकडे खूप ब्लेसिंग आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर बेसिन्स आहेत. काय केलं? बेसिन गॉड ब्लेसिंग. बाबा येस. असो गेली तर गेली. मला माहिती आहे जाणारे भरपूर लोक आहेत माझ्यावर. खांडेकर नासिका वर करून बघू नको माझ्याकडे. ते 2 टिटवाळ्यात ना फोडून टाकीन. कळलं ना? प्लॅनिंग करतो काय माझ्यासोबत? ठीक आहे आय एम स्टील वेटिंग. बघू द्या ना माझी स्वतःची बेसिंगची कंपनी आहे. कोण येत आहे मला बघायचंच आहे. नोकरी मिळणार. येऊ का आज सर? अरे आत्ताच तर तू येऊन तू परत. नाही सर मी खरंच. असे 65 विनोद इथे करायचं. तू आत्ताच येऊन गेली ना? नाही सर. अरे गेली. सर आता येऊन गेली ती माझी जुळी बहीण होती. हो काय? होय. म्हणजे तुम्ही तिघी जुळे आहात काय? नाही सर तिघी कशा जुळ्या असणार? हा? आम्ही तिघी तिली आहोत सर. हो तिघी तिळ्या. तुमच्या आईचं नाव पृथ्वी आहे का? तुम्हाला कसं कळलं सर? ह्या साईजचं तीळ अजून कोणाच्या पोटात मावणार? व्हेरी फणी सर व्हेरी फणी. थँक्यू बुलडोझर. मी या कंपनीचा मालक आहे त्यामुळे जोकिंग जोकिंग. बरं मला सांगा तुमचं नाव काय आहे? सर माझं नाव डुनीता खरात आहे. काय नाव आहे? डुनीता खरात. दुनिता. हे नाव आहे? असं कसं नाव दुनिता खरं? सत्य वनिता आणि सुनीतीला दुसरं काही शोभत नव्हतं म्हणून डुनीता ठेवले. हे शोभतंय? हे शोभतंय? होय सर. ठीक आहे मला सांगा तुमचं शिक्षण किती झालंय? मी कुठं का शिकली? मग ती उच्च शिकली. हा. दुसरं कुठचं तरी शिकली. हा. मी कुठचंच नाही शिकली सर. चार बिल्डिंग मध्ये भांडी लादी फडकं फर्निचर धूळ फोचा आणि फंक्या फुसते सर. फोचा फाका फुसते. फंके फुसते फंके. फंके? हा कुठला अवयव आहे फंके? सर फंके फंके फंक्याच्या फात्यावरती असतं त्या. हा, हा, हा. हा, त्या पुसते सर. म्हणजे तुम्ही 4 घराची भांडी कुंडी करता. हा, सगळं म्हणजे तुम्हाला बेसिनचं पूर्ण नॉलेज आहे. होय, तुझ्या त्या 2 बहिणी गेल्या ना त्यांच्या नाकावर टिचून तुला मी जॉब देईन. तुम्ही आपल्या कंपनीच्या बेसिंग मध्ये थुंकू शकता. हाय सर मी थुंकू शकते सर. तुमच्या त्या 2 बहिणी आहेत त्यांच्या समोर आपल्या कंपनीच्या बेसिंग मध्ये थुंकू शकता. एवढं काय सर थुंकू शकते सोपं आहे. तुम्हाला जॉबवर घेतलं 50,000 पगार तुम्हाला. पण रोज सकाळी घरातून निघताना त्या 2 बहिण्या जाड्या त्यांच्या समोरून आपल्या कंपनीच्या बेसिन मध्ये थुंकून निघायचं. कळलं का? आणि त्यांना सांगायचं की मी गौरव नो 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 मी GM B.Com ह्यांच्याकडे जॉबला जाते म्हणून. GM म्हणजे काय सर? माझं नाव इट्स माय नेम गॅरी मार्शल. कसलं भारी भारी नाव एकदम गॅरी, एकदम गॅरी. गॅरी. गौरव मोरे सर तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय.
नाव काय गौरव मोरे सर कोणीतरी आलं भेटायला. नाव काय म्हणलं? गौरव मोरे मी नसते करत जॉब इथं. म्हणजे ज्या कंपनीचा मालक गौरव मोरे आहे, त्याच्या बेसिन मध्ये थुकतही नसते मी, असे चुळही भरत नसते. चल. अरे ह्याला काय अर्थ आहे हो सर? या स्किटला विशेष नाहीये. ही बाई 3दा आली म्हणून गौरव मोरे तुमचं नाव आहे का? हो, तुमच्या बेसिन मध्ये थुकणार पण नाही असं म्हणून निघून गेले हो सर. यात फक्त माझा अपमान आहे, स्किटला विशेष नाहीये सर. मी काय करू सर सांगा मला. एक्सक्यूज मी. हा मीच गौरव मोरे आहे, मीच गौरव मोरे आहे. मला माझ्या कंपनीच्या बेसिक मध्ये तुम्ही थुंकू पण नका, माझ्या बरोबर काम पण करू नका, कळलं? बस. एक्सक्यूज मी. हा तुमचं स्किट संपलंय म्हणून मी आले इथे. मी अँकर आहे या शोची. नाही तर तुझ्या कंपनीच्या बेसिन मध्ये मी थुंकत पण नाही, Sorry. चूल पण भरत नाही. सॉरी 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 सॉरी. वनिता, तुझं कौतुक करावं तितकं थोडं ग. एक तर इतक्या कमी वेळात तू कॉस्ट्युम चेंज करून आलीस आणि फक्त कॉस्ट्युमच नाही तर भाषेचा लहेजा सुद्धा बदलून आलीस. क्या बात है, सुपर्ब. गौरव, तू अफलातून आहेसच. जाणून घ्या सरपंचांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई. वनिता, तू महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची ऑक्टोपस आहेस. का सांग? ऑक्टोपस जिथे जिथे जातो तिथे तिथे कॅमोफ्लाज होतो, म्हणजे रंग बदलतो. तर तू आज लिटरली ऑक्टोपससारखी वागलीस आणि आम्हाला सुनीताला परत भेटायला आवडेल. वनिता बरोबर सुनीता पण येऊ दे कधीतरी. मस्त, तू आता रुळली आहेस वनिता. तुझं हे बॅटिंग ग्राउंड झालेलं आहे आणि तू येऊन नेहमीच बॅटिंग करतेस. आणि तुला एक मी म्हटलं तसं वात्रट परफॉर्मर तुझ्या साथीला आहे, त्यामुळे दोघे येऊन धावांची बरसात करता. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि फिनालेपर्यंत, फिनालेनंतरही तुमच्यातली एनर्जी कमी न हो अशी मी प्रार्थना करते. प्रसाद. तू आत्ता म्हणालीस प्राजक्ता की आतमध्ये तिचे कपडे ठेवले आहेत आणि ती पटापटा बदलून येत होती, तर क्षणभर मला उठून बघावं असं वाटलं की आतमध्ये 3 वेगवेगळी बेरिंग्स पण ठेवली आहेत का, ओ. आणि ती पण ती पटकन घेऊन येते का. म्हणजे इतक्या फास्ट बेरिंग चेंज करणं इज नॉट अ जोक. कपडे चेंज करणं हे आपण मेकॅनिकली मॅनेज करू शकतो, पण संपूर्ण परगाय प्रवेश करून रपा 3 कॅरेक्टर करून इतक्या पटकन बाहेर येणं आणि ते सादर करणं, कमाल वनिता. गौरव, वनिताने जसं 3 कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या किंवा वेगवेगळी बेरिंग्स घेतली, बोलण्याच्या लकबी बदलल्या, तसं तू बिझनेसमन वाटावं म्हणून एखादी अशी छोटीशी दाढी बिडी का नाही लावत? सर लावले, दाढी लावली. अरे सफेद लावायला पाहिजे होती. नाही जोक सपाट, पण कमाल. तुमच्या काय म्हणूया, तुमचं परस्परामधलं ट्युनिंग खूपच उत्तम डेव्हलप होत चाललंय. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू. जाणून घेऊया गुण. सई. 10 गुण. प्रसाद. अजून एक मुद्दा राहिला बोलायचा की मला ते फार आवडलं की इतका प्रांजळपणा आणि इतका निर्मळपणा होता त्या वाक्यामध्ये की सर या स्किटमध्ये काहीच नाही आहे आणि हे निखालसपणे कबूल करणं, आणि हे स्किटच्या शेवटी लोक एवढे हसल्यानंतर कबूल करणं, याला खूप मोठं जिगर लागतं. ते लेखकामध्ये पण आहे आणि तुमच्यात पण आहे. सुपर्ब. मित्रांनो, तुम्हाला फिनालेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.